गुड मॉर्निंग मित्रांनो. तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर आज मी थोडीशी लेट उठलेली आहे. रात्री थोडी लेट झोपली होती त्या कारणाने. तर चला मी आता तुम्हाला दाखवते आमच्या घरी कोणता सीन चालू आहे सकाळ सकाळी. बघा आजी रात्रीच्या पुऱ्या आता खाते. या जे पुऱ्या कशा लागत आहेत? बेस्ट लागत आहेत काय? कसा सांग ना, काय करतस? आंबील पिली? पिली? तर मित्रांनो सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे. आता मी पण थोडासा नाश्ता करून घेते आणि ही माझी जी मांजर आहेत त्यांना पण थोडासा नाश्ता देते. ते पण बिचारे भूकने बिचारे मरत असतील आता. तर मित्रांनो आता आपण ह्यांना नाश्ता देऊ. मित्रांनो आपल्या नाश्त्यामध्ये आहे चवळे आणि तांदळाची भाकर. तर चला आता आपण नाश्ता करू. तर मित्रांनो आता आम्ही चाललेले आहेत काकांकडे, काकांच्या घरी, कारण की आम्हाला थोडं व्हिडिओ विषयी थोडंसं काकांशी बोलायचं आहे. तर चला आता आपण काकाच्या घरी जाऊ. मित्रांनो फायनली आम्ही काकांच्या घरी पोहोचलेले आहोत. हे बघा. तर इकडे काका लिस्ट बनवत आहेत. बायडीला कोणता 10वीचं सामान लागत होतं. गाईडा संग पेनी पाटी. पेनी पाटी पाटी कशी का तू? पाटी नाही तरी शे गेलीचा सोडवाय. वही वापरायची पोरे. आमच्या घरी मामानी पाहुणे येत आहेत. तर आता आम्ही भाजी आणायला साहेबांना चाललेले आहेत. तर आपण आता पनीर आणायला जाऊ आणि थंड घेऊन येऊ. ते सगळे रिक्षा करून डायरेक्ट येत आहेत घरी. तर आता बघू कसं येतात काय करतात. तर मित्रांनो आता आम्ही साहेबांच्या नाक्यावरती पोहोचू थोड्याच वेळात. आणि आपल्याला जे सामान घ्यायचं आहे आम्ही आता सामान घेऊ. तर मित्रांनो फायनली आम्ही सामान घेऊन आलेले आहेत, घरी पोहोचलेले आहेत. गमत झालेली म्हणजे अशी की बाबा साहेबांना पनीर आणायला गेले होते. ते 200 रुपये त्यांनी सांगितले, पण ते 45 साला त्यांनी 2च पाकिट आणलेले. त्यांना त्यांची थोडीशी तिथं गंमत झालेली होती. तर ते परत गेलेले आणायला आणि आज आम्ही परत पनीर घेऊन आलेले आहेत. आणि आता आपण ते फ्राय करून घेऊ. पाहुणे येतील थोड्याच वेळात. आपण स्वयंपाकाची पूर्णशी तयारी करून घेऊ. तर मित्रांनो आपण आता पनीर टाकू. तर मित्रांनो आता पावसाळ्याचे दिवस तर येणारच आहेत. त्याच्यामुळे आम्ही जे वायफाय बांधलेलं होतं ते आता सोडून परत त्याला व्यवस्थित बांधत आहे. कारण की पावसाळ्यात काही म्हणजे व्हायला नको त्याला. वायफाय बांधत आहेत. पावसाळ्यात तसाही वारा पाणी असतो त्याच्यामुळे काही भरोसा नसतो. आम्हाला काका मदत करत आहेत. काका बांधून देत आहेत कारण की आम्हाला काही एवढा अंदाज नसतो. हा बघा वायफाय साईड. मित्रांनो पूर्ण दिवसभर मी जरा कामातच होती तर मला ब्लॉग शूट करता आला नाही. कारण की घरी भरपूर असे मामांनी ताईंनी असे पाहुणे आलेले होते. तर त्यांच्या मागे भरपूर असा दिवस कामातच गेला. तर आता सध्या संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मी बाहेर निघालेली आहे. तर म्हटलं तेवढा तरी आपण ब्लॉग शूट करू. आणि आता सांगायचं झालं तर माझी जी तारा आणि लिओ माझी जी मांजरं आहेत ती माझ्या भावाच्या मागं गेलेली आहेत. तर आता त्यांना मी आणायला चाललेली आहे. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही माझ्या फ्रेंडकडे आलेले आहेत, हर्षदाकडे निंबापूरमध्ये. तर ती अजून आलेली नाही आहे. ती अजून सासरवाडीलाच आहे. ती थोड्या वेळात येणार आहे. तर आम्ही तिची वाट बघत आहेत. आणि येता येताच आम्हाला जयने ऑफर केलेला आहे रिओ. आणि हा अतुल बघा कसा पितोय. काहीतरी बोलत नाही. तर मित्रांनो आम्ही ज्या कामानिमित्त इथं आलेलो होतो ते आमचं काम झालेलं आहे पूर्ण. आणि आता आम्ही इथं चिल करतोय. आणि
हा जॅक बघा. जॅक 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 जॅक. तर मित्रांनो, हा आपला जॅक पण थंडा पितोय. बघा कसा पितो. झूम करताय ना काय हॅलो नेल टाका